डोनाल्ड ट्रम्प यांनी आता H-1B व्हिसाचा बॉम्ब फोडलाय। अमेरिकेत काम करण्यासाठी लागणारी या व्हिसाची फी आता 84 लाख रुपये इतकी केली आहे, जी आधीच्या फी पेक्षा 60 पटीने जास्त आहे। US गव्हर्नमेंटच्या डेटानुसार या व्हिसाचे 71% लाभार्थी भारतीय आहेत। अर्थातच यामुळे अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्यांचं धाबं दणाणलं। नंतर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण दिलं की ही फी नव्या व्हिसाधारकांसाठी आहे। ती वन टाइम फी आहे आणि आधी व्हिसा घेतलेल्यांसाठी ती रिन्युअल फी नाहीये। थोडक्यात काय तर पहिल्यांदाच अमेरिकेत नोकरी करायला जाणाऱ्यांवर ट्रम्पची कुऱ्हाड कोसळली आहे। पण ट्रम्प यांना नेमकं झालंय काय? 2024 मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ते बरेच आक्रमक झाले आहेत। आधी टॅरिफवरनं हल्लाबोल, तर आता व्हिसाची फी बदल। H-1B व्हिसा हे जे हायस्किल मनुष्यबळ अमेरिकेत नोकरीसाठी येत होतं त्यांच्यासाठी होता, पण आता अमेरिकेचं म्हणणं आहे की त्याचा गैरवापर होऊन अनेक लो स्किल वर्कर्स इकडे येत आहेत आणि अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या खात आहेत। म्हणून अमेरिकन्सना नोकऱ्या मिळाव्या म्हणून ट्रम्पनी स्थानिक लोकांसाठी म्हणजे त्यांच्या मतदारांना खुश करण्यासाठी ही फी वाढवलेली आहे। पण यामुळे खरंच अमेरिकेचा फायदा होईल का? तर नाही, इथे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे। H-1B व्हिसाधारक दरवर्षी अमेरिकन अर्थव्यवस्थेत 86 अब्ज डॉलर्सचे योगदान देतात। ते प्रामुख्याने IT आणि मेडिसिन या क्षेत्रात काम करतात। 2015 मधल्या सर्वेमध्ये असं समोर आलं होतं की 80% H-1B व्हिसा जे कम्प्युटर जॉबसाठी दिले होते ते भारतीयांकडे गेले होते। आता या फी हाईकमुळे अमेरिकेकडे हे हाय स्किल वर्कर्स जाण्याऐवजी दुसऱ्या देशांकडे वळतील किंवा आपल्या देशात राहायचा विचार करतील। अमेरिकेत सध्याच्या घडीला 4 इंटरनॅशनल स्टुडंट्सपैकी 1 भारतीय आहेत। ते शिक्षणानंतर या H-1B व्हिसामुळे तिकडे नोकरी करू शकतात। पण आता भविष्यातले विद्यार्थी अमेरिकन विद्यापीठांकडे पाठ वळवण्याचा धोका आहे। अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये हाय स्किल वर्कर्सची टंचाई निर्माण झाली तर मोठा आर्थिक फटका बसू शकतो। पण दुसरीकडे ट्रम्प मात्र मेरी मर्जी म्हणून एक बॉम्ब फोडत आहेत। आधी टॅरिफ आणि आता व्हिसा फी। आता फक्त बघायचंच आहे काय परिणाम होतो अमेरिकेवर आणि जगावर सुद्धा।